ठिकाणी आपण पाहतोय कदाचित त्यांना खेळाडूंची गरज आहे। हां, मला बऱ्याच जणांची कामर टीमच्या काही खेळाडूंची नावं माहीत आहेत, परंतु काही खेळाडूंची नावं माहीत नाही, त्यामुळे कोणी पाठवा, कोणी असला तरी चालेल। हां, तर आम्हाला सुलक्षण लारा, संजय म्हात्रे ही नावं बरीच म्हणजे आमच्या सोबत जी खेळणारी मंडळी आहेत त्यांची नावं माहीत आहेत, बाकी नाही माहीत। तर कोणी कामोटे टीमचा समर्थक असेल तरी चालेल, त्यांनी कृपया फक्त नावं सांगण्यासाठी यावं। खूप चांगली स्पर्धा आणि लाईव्ह स्पर्धा आहे। याच्या अगोदर शेखर कसं व्हायचं, लाईव्ह नव्हतं, शेतातला बांधातला क्रिकेट, मग धावसंख्या एखाद्या श्रीफल चप्पलवर लिहायचो, कागद आहे की नाही, पेन आहे की नाही माहीत नाहीये, या गोष्टी तुम्हाला जुन्या आठवतील। खास करून मी आभार मानेन रामनाथजी नाईक, खास काल करून बघा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। हा क्रिकेट बद्दल प्रेम आहे। रामनाथजी नाईक तुमचं मी मनापासून आभार मानेन। खरं तर कुठेही मॅच असली हा प्रेम असतो क्रिकेट बद्दल, आणि रामनाथजी नाईक कालपासून रात्रीपासून इथे उपस्थित आहेत। कामोटे टीम जर प्लेयर नसतील ना तर तुम्ही घ्या एक्स्ट्रा खेळाडू, 4 घेऊ शकता, कारण फिल्डिंगला सर्कलच्या आतमध्ये कोणालाही तुम्ही उभं करण्यासाठी घेऊ शकता, कारण 40+ अशी स्पर्धा आहे शेखर, 11 होत नाही कधी कधी, कारण मागच्या मॅचमध्ये तसं झालं होतं, आपण बघितलं, होत नाही कधी कधी, पण स्पर्धा खूप चांगली आहे, मोठी आहे। जरी 12 प्लेयर नसला तरी समर्थकाला आम्ही ॲडजस्ट करू, कारण 40+ या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळतात, हेच आपलं नशीब आहे, आणि 40+चा एवढा प्रतिसाद चांगला मिळतोय या स्पर्धेसाठी, हे पाहून देखील खूप आनंद होतोय। तर थँक्यू सो मच। मॅचला करूया सुरुवात, पूर्वार्धाचा खेळ ऐकूया पुन्हा एकदा शेखर पाटील आमचे कुडावे गावचे समालोचक। थँक्यू सो मच रिवॉलजी म्हात्रे सर, पूर्ण गोष्टीची अपडेट अगदी पोहोचवत आहेत, आणि मग आज आम्हाला अगदी फार कमी बोलावं लागणार आहे, कारण रिवॉल सर म्हटलं तर बरीच वर्ष क्रिकेटच्या पडल्यावर आजही आर्या स्पोर्ट्स ओळे या टीमच्या माध्यमातून खेळताना आपण त्यांना पाहतोय। आणि मग असं असताना जर आपण विचार केला ना तर प्रत्येक गोष्टीला बारकाईनं अगदी सांगणं हे आपण त्यांच्या माध्यमातून समालोचकाच्या भूमिकेत पाहत असतो, आणि मग प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं काम। सलामीची जोडी संदेश घरत आणि उदय घरतला आपण पाहताय। बॉलिंग मार्कवर येत आहेत सुलक्षण भोईर उर्फ आपण पाहू शकाल लारा या नावानं अगदी त्यांना संबोधलं जात आहे। एक विस्फोटक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। जे हनुमान कामोटे टीम मध्ये सुद्धा खेळताना आपण बरीच वर्ष त्यांना पाहिलं, आता मात्र 40+च्या माध्यमातून खेळ करताना तुम्ही त्यांना पाहू शकाल। सलामीची जोडी, मॅच होते सुरू, पहिला चेंडू या इनिंग मधील पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा, अगदी पॅडवर चेंडू आदळला जातोय, पहिला वेगवान होता, आणि त्या चेंडूला अगदी ओळखू शकले नाही फलंदाज आपण पाहताय संदेशजी घरत, आणि पहिला चेंडू आलाय तो म्हणजे डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। जे हनुमान कामोटे 40+ त्यांच्या बरोबरीने आपण पाहिलं तर खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, तो संघ मात्र आपण पाहू शकाल स्वर्गीय आपण पाहताय VB घरत स्मृती कालभैरव 40+ वरचे ओळे संघ। हाय हाय, सर्व काही नियम आहेत सेम, फक्त 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत, हा नियम फार महत्वाचा आहे। 15 मिनिटांमध्ये 3 षटक। गोलंदाज सज्ज, इथून मात्र सुलक्षण यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला अगदी अडवलं जाते बघा, शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड करताना तुम्ही पाहू शकाल। इथून मात्र पूर्ण झाल्या 2 धावा, पहिला चेंडू डॉट आल्यानंतर त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या संदेश आणि उदयनं, आणि या दोनच्या मदतीने वरचेवली टीमची धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना
टॉस लॉस झाल्यानंतर जय हनुमान कामोटी टीमच्या समोर धाव संख्या टोटल 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चला बघा, जास्त उशीर करायचा नाहीये. तुम्हाला टाइम अलर्ट असेल त्या टाइम अलर्ट मध्ये तुम्हाला खेळ करायचा आहे. पंचांना विनंती आहे बघा, पंच आपण सुद्धा लक्ष केंद्रित करा. 40+ अगदी त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही पाहता इथे उभा तुम्हाला पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 1 षटकाचा खेळ संपला. पहिले षटक पॉवर प्लेचा सुलक्षण भोईर यांचा संपलाय आणि टीमची धावसंख्या वरचेवले संघाची 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली ती टोटल जमत असताना 9 धावा आपण पाहिल्या. वरचेवली टीम बॅटिंग करताना प्रथम आपण पाहतो उदय घरतला सुद्धा आपण बरीच वर्ष पाहिलाय आणि मग त्यांच्या बरोबरीने संदेश घरत. परंतु एक षटकार जर आपण पाहिला ना त्यानंतर टोटल 9 धावा. चला फिल्डिंग सजवा, मास सुरू करा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 सुनील म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 घेऊन येतात सुनील म्हात्रे आणि मग त्यांच्या समोर मात्र संदेश घरत यांना आपण पाहू शकाल, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. एंड बदललाय, आता मात्र बॉलिंग करण्यासाठी सज्ज होताना तुम्ही पाहू शकाल अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्या एंड कडून बॉलिंग करताना गोलंदाज सुनील म्हात्रे. सुनील म्हात्रे यांचा चेंडू अगदी आपण पाहताय फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला, नजाकत पाहायला मिळाली, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी गॅप मधून चेंडू सरळ शॉर्ट पॉइंट मधून डीप मध्ये चेंडू फरार झालाय. मिळतील 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने टोटल धावसंख्या 13 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे. 13 रन्स ऑन अ बोर्ड वर तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहू शकाल फटका इथून मात्र फसला होता बघा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना मनगडी ताकदीचा फटका आपण पाहिला आणि लॉंग ऑफच्या वरतून काय फटका होता बघा. क्लास इथून मात्र दाखवलाय संदेश खरत आणि त्यांच्या बॅट मधून आलाय. वरचेवले टीम साठी येतोय चौकार आणि त्यानंतर आलेला हा षटकार. एकोणीस धावा आणि संदेश घरत त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये सुद्धा 19 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, दुहेरी सिंगल अशा धावा आपण पाहिल्या. आता मात्र थोडासा वेगवान आणि त्यानंतर गुडलेंथ वरून थोडासा चेंडूला टेक ऑफ केला, थोडासा बाउन्स दिला. अगदी नजरेसमोरून चेंडू मात्र निघाला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि मग डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या टोटल स्थिर आहे ती म्हणजे 19 धावा, 19. अगदी स्कोर कार्ड वर तुम्ही रन्स पाहू शकाल. बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा सुनील म्हात्रे यांना आपण पाहू शकाल सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. फुटवरचा वापर पुढे येऊन खेळतायत. चेंडू खाली अगदी संजय म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. चांगली फिल्डिंगचा नमुना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर अनुभव अगदी खूप सारा त्यांचा पाहायला मिळतो आहे. आणि मग इथून मात्र चेंडू अडवलाय. एक सिंगल इथून मात्र मिळाली ती टीम वरचेवली टीमला संदेशला आणि एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 20 रन्स. दुसरं दशक धावफलकावर जोडलं जात आहे 20 धावा. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळलेत बघा. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आडव्या पट्ट्याने खेळत असताना चेंडू अगदी स्लोवर पद्धतीने हाताळला होता. सुनील म्हात्रे यांनी चेंडूला व्हेरिएशन केलं होतं. चेंज ऑफ द पेस आपण पाहिला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर शरीराचा वेध घेतला. मिळाली ही लेग बाईटची धाव. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 21 धावा, 21 रन्स, 21 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहताय. 21 धावा स्कोर कार्ड वर. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी अखूट टप्प्याचा होता. फटका इथून मात्र आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी सीमे रेषेलगत जर आपण विचार केला ना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सुलक्षण भोईर यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली कामगिरी तिथे आपण पाहिली जिथे
सिंगल तिथे डबल आली, 2 धावा आल्या आणि 2च्या बरोबरीनं षटक संपली. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ संपला आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. दोन षटक संपली. 23 ऑन अ बोर्ड. पाणी नाहीच. चला पाणी ना मैदानामध्ये 23 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. पाणी द्यायचं बघा. अगदी पाण्यासाठी आम्ही पुकार केलाय, अनाऊन्स केलं होतं. पाणी द्या बघा. व्यासपीठावर आपण सन्मान करूया. रत्नागिरी प्रीमियर लीग आपण पाहता आणि त्या प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते नितीनजी गुरव साहेबांचा इथे सन्मान आपण करूया. अगदी संगमेश्वर आपण पाहताय जी प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून संपन्न केली जाते त्या स्पर्धेचे यशस्वी आणि मुख्य आयोजक आमची सन्माननीय आपण पाहताय नितीनजी गुरव. अगदी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय वासू शेठजी भुईर आणि दादांच्या शुभ हस्ते करूया आपण त्यांचा इथे सन्मान. अगदी वेळात वेळ काढून विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. तिसरं षटक घेऊन गोलंदाज गजानन गोवारी आणि त्यांचा पहिला चेंडू आपण पाहिला त्याच्यावर येतोय उदय घरतच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. सामना 4 षटकांचा. चेंडू द्यायचे बघा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली ती म्हणजे 29 धावा. 29 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 29 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. चला ओळे 40+ टीम आणि भिंगारी 40+ टीम. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करण्यात आला की टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. जसं इनिंग संपतोय तसं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असणं महत्वाचं आहे. ओळे आणि भिंगारी 40+ चे दोन्ही संघ आपण टॉस साठी यायचा आहे. अवांतर चेंडू आलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. बराचसा बाहेर चेंडू आपण पाहताय. त्यानंतर अवांतरची एक धाव जोडली गेली आणि त्यानंतर धावसंख्या टोटल 30 धावा. हा फटका इथून मात्र आपण पाहू शकाल बॅटच्या रडार मध्ये आलाय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. अगदी आमचा कॅमेरामन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या वरतून मात्र येतोय हा युजवन षटकार. आता बघा अजून एक जर षटकार आला सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॅट्समन उदय घरत त्यांच्या बॅट मधून जर आणखी एक षटकार आला तर 500 रुपये सचिनजी पाटील यांच्याकडून. हा चेंडू आपण पाहताय अगदी खोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालाय. बॅकिंग मिळाला बॅकअप दिलाय त्याला. फेकी थोडीशी खराब बघा. अगदी फेकी खराब पाहायला मिळाली. त्याचा फायदा मात्र आपण पाहिला असेल तर 2 धावेने उचललाय आणि मग त्यानंतर धावसंख्या 38 धावा पाहायला मिळतील. चांगली सुरुवात चांगली धावसंख्या मिळणे सध्याच्या घडीला. पहिल्या षटकामध्ये 9 त्यानंतर 13 आणि त्यानंतर जर आपण पाहिल्या अद्यापपर्यंत 15
परंतु उदय घरतचा तडाखा दिला जातोय मैदानामध्ये. अगदी रात्रीचा खेळ आणि त्या खेळामध्ये अगदी आग ओकणारी बॅटिंग. उदय घरत ऑन द फायर आलाय त्याच्या इनिंग मधला हा तिसरा षटकार. नांदगाव टीमचे कर्णधार आपण पाहताय अगदी 40+ अगदी आपण पाहू शकाल. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर ज्यांचा खेळ आपण पाहिला ते किरणजी कुठले यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक नावलौकिक संघ 40+ माध्यमातून नांदगाव टीमची ओळख. बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. त्यांचं स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अवांतर वाईट आणि या वाईट न मात्र धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते ती म्हणजे 45 धावा. 45 रन्स. हा चेंडू आपण पाहता आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या वरून मात्र ओव्हर दी रोक एक टप्पा वनबाउंड चेंडू निघालाय सीमा पार. उदय घरतचा आणखी एक फटका चांगला ब्रँडेड चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या टोटल 49 धावा असताना हा येतोय आणखी एक दमदार फटका षटकार. चला ओले टीमचा कर्णधार ओले 40+ आणि त्या टीमचे कर्णधार विनंती असेल आपल्याला आपण टॉस साठी संपर्क साधा. भिंगारी टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. ओले टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचा. या षटकामध्ये टोटल धावसंख्या आली ती म्हणजे 32 धावा. टोटल 4 षटकार 1 चौकार आणि बाकी धावा आणि अशा 32 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. टोटल रन जमल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि वरचेवले टीमनं काही सुरुवात केली बघा. गुड स्टार्ट. इथून मात्र जमल्या टोटल 55 धावा 55. बॉलिंग मार्कवर येतील पंडित गोवारी यांना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक स्लॉगआउटचं आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पंडित गोवारी. सलामीची जोडी संदेश घरत उदय घरत. सुरुवात केली संदेश घरतनं चांगली. त्यानंतर शांत होते उदय घरत आणि त्यानंतर उदय घरत यांचा खेळ अगदी बहरला. टोटल 4 षटकार 8 चेंडू आणि 30 धावा तुम्ही पाहताय. एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आता मात्र बॉलिंग मार्कवर पंडित गोवारी यांना आपण पाहताय. पंडित गोवारी सज्ज होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. समोर संदेश. संदेश यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहू शकाल बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवला जात आहे बाजूच्या प्लॉटवर. येतोय हा आणखी एक दमदार फटका आलाय षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता टोटल पुढे सरकतीये 61 धावा. काय उच्चांक बघा. अप्रतिम उच्चांक. काय बॅटिंग केली जाते. अप्रतिम खेळ. जरी टॉस हरला तरी चांगली खेळी करू शकतोय आणि त्या खेळीचं अगदी जिवंत उदाहरण तुम्ही पाहू शकाल या मॅच मध्ये देत असताना. ही सलामीची जोडी पार्टनरशिप अगदी खूप मोठी झाली आहे आणि या पार्टनरशिपला भगदड का पाडणं खूप महत्वाचं होतं. विकेट घेणं ब्रेक थ्रू मिळून देणं महत्वाचं होतं परंतु ते एकही गोलंदाज करू शकला नाही. त्यांच्यावर हल्ला बोल षटकार चौकार आपण पाहिले आणि हा सुद्धा चौकार. टोटल टीमची धावसंख्या 65 धावा 65. पंडित गोवारी यांचा चेंडू परंतु फटका काय बघा. उंची सुद्धा लांबी सुद्धा. फटका उंच आणि त्यानंतर अगदी आलाय तो मिड विकेटच्या वरतून येतोय हा हँडसम 6. काय बॅटिंग होती बघा. अप्रतिम अप्रतिम. अगदी कौतुक करावं तेवढं कमी. काय सुरुवात आहे बघा. प्रत्येक चेंडूला षटकार चौकार चौकार षटकार
प्रत्येक गोलंदाजाचा पुरेपूर समाचार फायदा उचलला जातो आहे। त्या गोलंदाजीला ज्या मेरिटनुसार चेंडू येतोय त्या मेरिटनुसार खेळला जात आहे। आणि काय खेळ आहे बघा, धावसंख्या टोटल 71, 14 चेंडू 38 धावेचा इनिंग अद्यापर्यंत साकारतोय। तुम्ही पाहू शकाल बॅट्समन संदेश घरत एक सिंगल आली, 39 धावा त्यांच्या कोट्यामध्ये, एक सिंगल जोडली जाईल स्कोर कार्डवर। टोटल धावा 72 धावा। चेंडूचा खेळ आता बाकी राहिलाय, उर्वरित या शेवटच्या अंतिम षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 72 आहे। 75 धावेचा हायेस्ट रन्स आपण पाहिलाय। मग घडलं बघा काय, अगदी समोरून चेंडू मात्र स्किट झालाय, चेंडूने मात्र दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र या मैदानावर हायेस्ट रन्स आता मात्र जमल्या। टोटल 76 धावा, 75 होते, 76 धावेचा हायेस्ट रन्स इथून मात्र या स्पर्धेमध्ये ठेवत असताना वरचेवली टीम साठी एकदा जोरदार टाळ्या। विदाउट लॉस पार्टनरशिप तुम्ही पाहू शकाल, सलामी दिली या दोन खेळाडूंनी, संदेश घरत, उदय घरत। संदेश घरत यांचं वैयक्तिक योगदान जर आपण पाहिलं तर 39 धावसंख्येचं, उदय घरत यांचं योगदान आपण पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 34 धावा। दोघांनी काय खेळ केलाय बघा, अप्रतिम खेळ। टीमची धावसंख्या टोटल 76 आणि करायच्या त्या येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये 24 चेंडू मध्ये टोटल 77 धावेची गरज आहे। टीम जय हनुमान कामोटे संघाला धावा चेस होतील, धावा डिपेंड होतील। संजय म्हात्रे एक लॉंग इनिंग साठी खेळण्यासाठी ओळखले जात आहेत आणि त्या लॉंग इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर खेळ कसा असेल त्यांचा हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये धावा जमतील, चेस होतील, धावांचं टार्गेट कसं जमवलं जाईल अगदी मग तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे। तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत। हॅलो, चला लवकर वरचवले संघ फिल्डिंगसाठी उतरा। तुम्ही लगेच कोणत्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, आपल्याला योग्य वेळेमध्ये स्पर्धा समाप्त करायची आहे, कारण डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय। आज एकंदरीत बी पूलचे 4 आणि ए पूलचे 8 टोटल 12 संघ मात्र खेळणार आहेत, त्यामुळे आपल्याला घाई करावी लागेल। जास्त वेळ घेऊ नका, 15 मिनिटांमध्ये 3 षटक आणि 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत। पहिल्या सत्राचा तुम्ही खेळ पाहिलात, पुन्हा एकदा मी रवींद्र म्हात्रे तुमच्या समोर येतोय। या गदी उत्तरार्धाचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता एका बाजूला संघ कैलासवासी विबी घरत, स्मृती कालभैरव 40+ वरचवले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान 40+ कामोठे। परशुराम कोली, शहात्तर धावा। आजच्या रात्रीतल्या सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच काल आणि आजच्या रात्रीतला जर तो विचार केला तर हाय स्कोर 76 धावा। 77 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाली आहे, ती म्हणजेच जय हनुमान 40+ कामोठे टीमची। सलामीचा फलंदाज संजय म्हात्रे मला इथे दिसतोय आणि संजय म्हात्रे सोबत प्रतोज देखील एक अनुभवी जुना जाणगा खेळाडू आहे।
एकच वादा एकच आमचा वासू शेठ दादा, एकच वादा एकच आमचा वासू शेठ दादा, एकच वादा एकच आमचा वासू शेठ. खूप चांगलं संगीत, हे संगीत तुम्ही ऐका. गायक सचिन परदेशी भिंगारी. नक्कीच हे संगीत तुम्ही ऐकलात. आमचे मित्र परम मित्र अगदातच सचिन परदेशी मॅन फ्रॉम भिंगारी, एक उत्कृष्ट गायक आणि त्याचबरोबर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. सचिन परदेशी एक गायक, जे संगीत त्यांनी गायलं या आयोजनावर वासुशेठ भोईर यांचं. तर करूया सन्मान या व्यासपीठावर. सचिन परदेशी उत्कृष्ट गायक, यास अमोल सरांचा इशारा येतोय. मॅच इज ऑन. इथे मात्र सुरुवात करूया. 77 धावांचं लक्ष समोर उभं ठेवलं असताना गोलंदाज पहिलाच बॉल टीट फॉर टॅट. ही ओळख आहे संजय म्हात्रेची, ती स्पष्ट केली आहे. या 77 जरी धावा असल्या तरी आमच्याकडे ताकद आहे पेलण्याची, हे उत्तर दिलंय संजय म्हात्रेनं. ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिला षटकार. सचिन परदेशी यांना सन्मानित करत असताना बघा, खूप चांगले गायक आहेत, तेवढंच चांगलं संगीत तयार करण्याचं काम देखील करतायत. म्हणजे एक संगीतकार, गीतकार, निर्माते, साऱ्या भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ते सचिन परदेशी भिंगारी यांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे. वासुशेठ भोईर, संतोष पवार, आमचे सर्व आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर नांदाई माता नांदगाव किरण खुटले. सेकंड बॉल त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता संजय म्हात्रेनं, परंतु दूरवरचा फलंदाज क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. दुसरी धाव इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चिंतामणी अगदी वेगानं आला होता चेंडूवर, परंतु तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे संजय म्हात्रेनं 2 धावा पळून काढल्यात. संजय म्हात्रे म्हटलं तर आमचे भाऊ म्हात्रे यांचे बंधू. आणि आज संजय म्हात्रे बॅटिंग करत असताना सुरुवातीपासून त्यानं ओळखलंय की 77चं लक्ष आहे, जास्तीत जास्त खेळावं. आता फटका फसलाय हवेमध्ये. वादिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने जज केलंय. कोण होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी? सचिन. आणि सचिन टिपतोय झेल. पहिल्याच या ठिकाणी विकेटचा होतोय तो. गणपतजी डोंगरे आणि जयवंत भोईर यांचे इथे शुभ आगमन झालंय. खरं तर वासुशेठ भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे खूप जवळीक आणि समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. ते गणपत डोंगरे आणि जयवंत भोईर, आमचे जावई जयवंत भोईर यांचेही सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. संजय म्हात्रे सारखी महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे, ती म्हणजेच वरचवले संघाला सेकंड बॅट्समन सुनील म्हात्रे हाही हवेत खेळतोय. झेल खाली. ओ रामभाई, राम शेठ घरात सोडला झेल. ओव्हर थ्रो. अशा धावा आल्या ना मग मॅच शेवटपर्यंत रंगेल. राम शेठ घरात. खरं तर चांगला झेल टिपतायत. रात्रीची स्पर्धा आहे ना, त्यांच्या मुलं वयाप्रमाणे चेंडू दिसत नसतो. हा, आणि त्यात आज उपवास आहे, हा मेन पॉइंट आहे. हा, रामशेठ घरात यांना कसं मग एनर्जी लागतो मैदानाच्या आतमध्ये.
रेडबुल वगैरे घेतला असता तर कदाचित एनर्जी आली असती, कारण वयामध्ये एनर्जी लागते. या 40 वर्षानंतर बघा एनर्जी शिवाय काहीच नाही होत. हा चेंडू अगदी खणून काढलाय, वाईडिश लॉंग ऑन डीप, काय धावत पळत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. उदय घरात म्हणून तर एवढा चांगला कठीण झेल टिपलाय उदय घरात ना. वेल गुड कॅच. या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. चला ओले 40+ चे खेळाडू या लवकर. यानंतर त्यांचा मॅच आहे भिंगारी संघाच्या विरोधात. ओले 40+ विपक्ष भिंगारी 40+ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे आता कामोटे संघ अडचणीत आलाय अक्षरशः. तुम्ही त्यांना पाहिलं तर पहिला विकेट संजय म्हात्रेचा प्राप्त झाला. सुरुवात चांगली केली होती संजयनं, षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक करतोय गोलंदाज संदेश घरातला. तुम्ही पाहू शकाल पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 2 विकेट प्राप्त झाले. हा चेंडू वेगवान होता, अंपायर सिग्नल यास वाईड बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावत असताना एकूण पाहायला मिळते ती धावा 11. हा चेंडू डावपुरा फलंदाज झाल्या क्षणाला आपण पाहतो सुलक्षण भोईर यांना चेंडू वाईडी डीप मिड विकेट कडे खेळला. एक सिंगलच येईल. चांगलं क्षेत्ररक्षण चिंतामणीचं झालं आणि एका धावेनं मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत असताना 12 धावा धावफलकावर करायच्या आहेत. 4 षटकांमध्ये तब्बल 76 आणि अशा 77 करायच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15-16 सरासरीने देखील जाऊन उपयोग नाही आहे. कारण तुम्हाला विचार केला तर 76 म्हटलं ना तर जवळजवळ 19 धावा प्रत्येक षटकाच्या मागे काढाव्या लागतील. आमचे पंच बघा अमोल, त्याचबरोबर हरिचंद्र फडके, वलवली. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिला ओव्हर तुम्हाला बघा 5 मिनिटांमध्ये समाप्त जसा झाला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत. कोण असेल गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन येईल. पहिल्या ओव्हरमध्ये 12, आता 19 ची सरासरी वाढत चालली आहे. ती म्हणजे जय हनुमान कामोटे 40+ संघाच्या समोर. आणि जय हनुमान हे नाव देखील कामोटे टीमचे तुम्ही पूर्वीच्या काळापासून पाहता. हे जे खेळाडू आहेत ना यांनी काल गाजवलाय. कामोटे जय हनुमान या नावानं तो काल गाजवणारा संघ मैदानावर खेळतोय. आणि सुलक्षण भोईर लारा एक डावखुरा फलंदाज, हा हिटर समोर. आता सामोरे फलंदाज येईल, गोलंदाज असेल उदय घरात. उदय घरात टू सुलक्षण. धावा काढाव्या लागतील. 77 म्हटलं तर फार मोठं आव्हान आहे, भल्लं मोठं आव्हान आहे कामोटे टीमच्या समोर. उदय घरात ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती पूर्वार्धामध्ये, खरं तर आक्रमक बॅटिंग केली होती, तोच उदय घरात. हो पहिलाच बॉल अकुट टप्पा होता. इथे तू मै यस नो नो यस थांबावं लागलं. डॉट बॉल जातोय. षटकारांचीच आतषबाजी करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील, कारण आता 17 बॉल आणि 65 धावा राहिल्यात. हा ही चेंडू स्लोवर चेंडू फेकतात. चेंडू पायावर आदळलाय, अपील केला होता आणि लेग बाईटची मिळेल फक्त एक सिंगल. आज चतुर्थी आहे, त्यामुळं उपवास असल्या कारणानं चहाची व्यवस्था इथे केली जाते. मी विनंती करेन की कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमच्या संपूर्ण टीमला चहा पुरवावा.
हा चेंडू आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उभा. खूप चांगले क्षेत्ररक्षण धोंडू त्या ठिकाणी असताना खूप चांगली फेकी. आज मात्र शिवशंभो कालभैरव या गावची ग्रामदेवता गणपती बाप्पा, वर्चुअल गाव म्हटलं तर बघा गणपती बाप्पाचं मंदिर ह्या गावामध्ये देखील आज चतुर्थी साजरी होईल. आणि खेळाडू थेट आता मॅच झाल्यानंतर उपवास सोडायला तिकडेच जातील. त्या पद्धतीने कोपरगाव. आई चेंडू उदय घरत काय गोलंदाजी बघा. पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांनी बॅटिंग एवढी आक्रमक केली, खूप चांगली बॅटिंग केली. तोच उदय मात्र गोलंदाजी देखील आता फलंदाजासमोर उत्तम कामगिरी करतोय. चोख कामगिरी बजावत असताना कठीण कठीण होत चाललंय आता आव्हान. आई आई बॅटच्या पट्ट्यात येत नाही. प्रतोज मात्र त्याच्या जोडीला आहे. प्रतोज गोवारी. प्रतोजनं देखील बघा ज्या वेळी जय हनुमान कामोटी संघ खेळायचा ओपनिंगला हा प्रतोजच यायचा. ओपनर बॅट्समन म्हणून त्याची ओळख होती. परंतु काही काल आता वयाच्या प्रमाणे त्यानं आपण बघितलं तर रेग्युलर संघामध्ये खेळत नसला तरी 40+ या खेळामध्ये तो आनंद घेतोय. ते दिवस पुन्हा एकदा आठवतील. हो हो लवली स्ट्रोक. ही ओळख स्पष्ट केली आहे प्रतोजनी. याच फटक्यांची गरज आहे आणि तो ठोकलाय कामोडी टीमच्या बॅट्समन प्रतोजनं षटकार. डॉन बनावं लागेल. आमचे प्रणव डीजे साऊंड सिस्टम शिवकर सांगतात की डॉन डॉन बनावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 56 धावा राहिल्यात. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. कामोटे संघ म्हटलं तर खरं तर आज या कामोटे संघामध्ये जेवढे खेळतायत त्यांची मुलं मात्र प्लेइंग 11 मध्ये खेळतायत रेग्युलर संघामध्ये. मग स्वागत गजानन. आपण या खेळाडूंना बघितलं तर ते पूर्वी खेळायचे भरपूर गाजवलंय त्यांनी काल. 12 चेंडू 56 ची गरज आहे. गोलंदाज चिंतामणी मला वाटतं येतोय. चिंतामणी घरात तिसरं ओव्हर घेऊन येतोय. हा चेंडू लारानं खूप चांगला टटवलाय. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. धोंडूच्या हातातून हा चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. अकरा चेंडू आणि आता 52 धावा उरल्यात. षटकार 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 चौकार हेच करावं लागेल कामोटे संघाला जर एक कठीण विजय जवळ आणायचा असेल तर. प्रयत्न सुरू आहेत लाराचं आडव्या बॅटने खेळण्याचं, परंतु त्या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाहीये. प्रतोज सारखा हार्ड हिटर बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्या वाट्याला कमी चेंडू पाहायला मिळाले. फक्त 2 चेंडू खेळलाय प्रतोज ओपनिंगला येऊन. हा चेंडू भिरकावून दिलाय. अगदी चेंडू जाईल डीप फाईन लेग कडे आणि लाराचा फेवरेट स्ट्रोक म्हटलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर आणि फाईन लेग. ठोकतो षटकार. नऊ चेंडू 46 म्हटलं तर 9 चेंडू 7 षटकार. इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निघून गेलाय. 22ची एक रन आली आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढेल. आता 8 चेंडू आणि 45 म्हणजे 8 चेंडू म्हटलं 45 ना तर तुम्हाला षटकार षटकार षटकारच ठोकावे लागतील. सामना पूर्णपणे वर्चवले संघाच्याच बाजूनं झुकलाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. परंतु 8-46चं समीकरण का राहिलं, कारण 77 धावांचं लक्ष भलं मोठं आव्हान ठेवलं ते म्हणजेच वर्चवले 40+ संघानं. हा मात्र प्रतोजनं सरळ स्ट्रेट ड्राईव्ह कॉर्नरला खेळल्यानंतर एक सिंगल, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात.
बघा प्रतोज गोवारीचा मी उल्लेख केला होता की ओपनिंगला येऊन त्याला 3च चेंडू खेळायला आतापर्यंत मिळाले आणि त्याच मुलं जास्त बॅटिंग मिळाली नाही आणि लाराने जास्त डॉट खेळल्यानंतर पुन्हा एकदा समीकरण देखील कठीण झालं. हा खूप नेत्र दीपक टोला म्हणजे प्रतोज गोवारीकडे अजूनही चांगली कौशल्यता आहे या वयामध्ये अजून ठोकतोय चौकार खूप चांगली बॅटिंग. खरं तर गजानन गोवारीचं 32 धावांचं षटक आणि पंडित गोवारीचं 21 धावांचं षटक या 2 षटकांची आठवण आता कामोटे टीमला होत असेल. तब्बल विचार केला ना तर 2 ओव्हरमध्ये धावा अगदी 53, 32 आणि 21 म्हटलं ते 2 ओव्हरमध्ये 53 धावा आल्या ना तिथून कामोटे संघ थोडासा इथे अडचणीत आलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, परंतु नंतरच्या 2 ओव्हरचा समाचार वरच्या टीमच्या बरोबर बॅट्समनने घेतला आणि तिथे या 77 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळालं. नेमकं हेच कारण आहे. बाकी नंतर उत्तरार्धामध्ये आता कठीण संघर्ष करावा लागतोय जिथे 7 बॉल 43, 7 चेंडू 43, 6 वाईट बॉल आल्यानंतर मात्र आता 7 42 राहतील. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय राम घरात. लास्ट ओव्हर घेतलाय त्यांनी, धावा भरपूर आहे त्यामुळं कदाचित गोलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न आहे. 55 नो बॉल. हा आता आरडाओरडा सुरू होईल. काय धावा जातात की काय या एवढ्या 7 बॉल 6 बॉल आणि 41 राहिले आहेत. खरं तर 6 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये याच मैदानावर 40 धावा देखील झाल्यात. हा इतिहास आहे. 5 बॉलमध्ये 40. आता कोणी दिल्या ते सांगायचं नाही. फुलटॉस बॉल इथे मात्र हा डॉट बॉल जातोय. लारा मात्र त्या संधीचा फायदा घेत नाहीये. लारा काय करतोय त्याचा आवाज येतोय खेळाडू कक्षातून. आपल्या बॉलरवर जेवढा मार बसलाय आपण वसूल करायलाच हवा. हा मात्र समोर केलाय ओव्हरपिच बॉल. हो वाईडिश लॉंग ऑनला ठोकलाय. खणखणीत षटकार. आता 35 उरल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय डीप मिड विकेट एरियाकडे. हा येतोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. खरं जास्त धावा राहिल्या कारणानं राम गरज यांनी गोलंदाजी घेतली आहे. थोडासा आनंद करायचा कारण धावा जास्त राहिल्यात त्यामुळं 4 बॉल 35ची गरज होती. हा फुलटॉस बॉल हो इथे ठोकलाय सुलक्षण. आणखी एक षटकार. या ठिकाणी चोप तर बसतोय गोलंदाजाला परंतु आता गरज जेवढ्या धावांची आहे ना ते धावा होऊ शकत नाही कारण 2 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. चला चेंडू द्या लवकर. 2 चेंडू 25 धावा. वरचवले 40+ संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सिद्धिविनायक भिंगारी 40+ आणि ओवली 40+ संघाचा संगणक. हा भिंगारी 40+ चे सर्व खेळाडू चला. सचिन परदेशी तुम्हाला इथे आमंत्रित करतोय. अगदी स्टेजच्या जवळ या. स्टेजच्या जवळ या सर्वांनी. रामगरा त्यांचा हा बॉल इथे डॉट जातोय. आता औपचारिकता शिल्लक फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावांची गरज म्हणजेच किती धावांनी आता पराभूत व्हावं लागेल. कामोडे टीमच्या झालेल्या चुका त्यांना आठवत असतील. गोलंदाजांनी 2 गोलंदाजांनी 55 धावा खर्च केल्या आणि हा 4 धावा येतात म्हणजे 20 धावांनी 21 धावांनी सामना गमावावा लागतो इथे कामोडे टीमला. हार्ड लक कारण 2 षटकांमध्ये आलेल्या त्या 55 धावा 1 ओव्हरमध्ये 32